तर या संदर्भात पीडित बोराडे कुटुंबियांच्या सोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं नेमकं काय आहे, त्यांच्या भावना नेमक्या काय आहे पाहूयात। आणवा येथील घटनेच्या निषेधार्थ आज जालना शहरामध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे आणि आणवा येथील पीडित कुटुंब आपल्या सोबत आहे। आपण पाहू शकतात हे आणवाचे गावकरी आहेत, पीडित कुटुंबीय आहेत। कैलास बोराडे आहे, या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। त्यांचे बंधू आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, हा सगळा घटनाक्रम, हा सगळा प्रकार कसा घडला नेमका? आम्हाला सर एवढं माहित नाही। तेवढं संध्याकाळी ते देवाचं दर्शन करायला सकाळ संध्याकाळ आरतीला जातो, त्याला जात होते। संध्याकाळी गेला आम्हाला तिथलं हे माहित नाही, ते आला बी आम्हाला काही इथलं हे सांगलं त्याला, म्हणजे सकाळी गावात आला, गावात त्याला माहित पडलं। पहिले भांडण 1 महिन्या पहिले पाईपलाईन म्हणून भांडणं होईल होती। पहिले नवना दोडना सोन्यानं यांना पहिले त्याला मारेल होतं, JCB गड्डे करून याला गाडून टाका म्हणे। आणि ते हे झाले बातमी पुन्हा 1 महिन्याची 1-1.5 महिन्याची बातमी डाव घेतला। तुमची काय मागणी आहे आता या मोर्चाच्या माध्यमातून? तुम्ही काय सरकारकडे मागणी करणार आहात? आरोपीला काय शिक्षा व्हावी अशी तुमची मागणी असते? आम्हाला एवढंच म्हणणं आहे, नवना दोडला जमा करावं पाहिजे पोलिसवाल्या, हे आमचंही म्हणणं आहे। एवढंच म्हणणं आहे फक्त, त्या आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। माझी छोटे मुले, आम्ही जगात एकटं राहतो, आम्हाला त्यांचा भविष्यात पण धोका आहे। त्यांना लवकर अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच आमचं मागणं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकरणातील जो आरोपी आहे दुसरा, त्याला तत्काळ अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशीच मागणी आता या ठिकाणी पीडित कुटुंबियांनी केली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।